एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। राडेगाव येथे उपविभाग राडेगाव आयोजित महसूल महोत्सव 2025 यवतमाळ जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न। राडेगाव उपविभाग यांच्याकडून स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन। राडेगाव येथे उपविभाग राडेगाव आयोजित जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन दिनांक 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर पर्यंत तालुका क्रीडा संकुल राडेगाव येथे आयोजित करण्यात आले होते। जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, बॅडमिंटन, धावपट्टी, क्रिकेट व इतर खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्यातील खास करून विकास मीना जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी स्वतः टीममध्ये सामील होऊन स्पर्धा खेळली। तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी आपापल्या टीम सोबत खेळ खेळले। तसेच राडेगाव, पुसद, वणी, यवतमाळ, उमरखेड, केडापूर, दारवा महसूल विभागातील महसूल अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली व जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे बक्षीस वितरण माननीय श्री विकास मीना भारतीय प्रशासकीय सेवा जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी प्रमुख उपस्थित अनिल खंडागडे, अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ, अनिरुद्ध बक्षी निवासी उपजिल्हाधिकारी यवतमाळ, अमित रंजन भारतीय प्रशासकीय सेवा सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी केडापूर, सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राडेगाव, नितीन हिंगोले उपविभागीय अधिकारी वणी, गोपाल देशपांडे उपविभागीय अधिकारी यवतमाळ, सखाराम मोडे उपविभागीय अधिकारी उमरखेड, विजय सूर्यवंशी उपविभागीय अधिकारी दारवा, आशिष बिजवल उपविभागीय अधिकारी पुसद, अमित भोईटे तहसीलदार राडेगाव, धीरज तूल तहसीलदार कळंब, उत्तम निलावाड तहसीलदार मारेगाव, दिलदेथूल तहसीलदार कळंब, योगेश देशमुख तहसीलदार यवतमाळ, मीरा पागोरे तहसीलदार बाभुळगाव, पुरुषोत्तम भुसारी तहसीलदार नेर, पहुड तहसीलदार दारवा, मयूरराव तहसीलदार दिग्रस, रेखा वाणी तहसीलदार पुसद, राजू सुरडकर तहसीलदार उमरखेड, राजेंद्र इंगळे तहसीलदार केडापूर, साळवे तहसीलदार घाटंजी, अक्षय रासने तहसीलदार झरी, निखिल धुर्दर तहसीलदार वणी, विकास कर्डिले परी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर तहसीलदार राडेगाव, योगेश देशमुख अध्यक्ष तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना यवतमाळ, आशिष जयसिंगपुरे अध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना यवतमाळ, गजानन सुरेशे अध्यक्ष मंडळ अधिकारी संघटना यवतमाळ, भरत पिसे अध्यक्ष पटवारी विदर्भ संघटना यवतमाळ, गजानन बलादरे अध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना राडेगाव उपविभाग व इतर सर्व यवतमाळ जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक विनोद मावरेसह उपसंपादक रमेश आसुटकर। आज खूप उत्साह दिसून आला। प्रत्येक जितके भी सहभागी होते त्यांना खूप मेहनत घातली आणि त्याच्यानंतर स्वतःच्या सब डिव्हिजनसाठी अवॉर्ड जिंकण्यासाठी जितकी तुम्ही मेहनत केली ते खऱ्या अर्थामध्ये कौतुकास्पद आहे। नेहमी माझा ज्यावेळी आरो मीटिंग आणि इतर विषयावर ज्यावेळी चर्चा होते तो कुठेही तुम्ही बघा आपला पूर्ण महसूल परिवार कधी असा एकच ग्राउंड मध्ये या एकच परिसरमध्ये येत नाही। फक्त आपल्याला संधी मिळते अशी क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक प्रतिस्पर्धामध्ये। तुम्ही सर्वात आधी यामध्ये जितके भी लोक सहभागी झालेले आहे, कोणी जिंकला, कोणी हारला, कोणी फर्स्ट राउंड मध्ये एक्झिट झाला, ऍटलीस्ट तुम्ही सहभागी झाला त्यासाठी तुमचा अभिनंदन करतोय। कारण यामध्ये महत्त्वाचं आहे की अशा स्पर्धामध्ये असा इव्हेंट मध्ये आपण आले एकमेकांसोबत काही ना काही म्हणजे नवीन गोष्टी शिकायला भेटते, टीम वर्क आपल्याला भेटतोय आणि नॉर्मली आपण आपला ऑफिस पर्यंत लिमिटेड राहतोय। या इव्हेंट मार्फत आपण सर्वात महत्त्वपूर्ण आहे की आपला स्वतःचा परिसर सोडून आपण बाहेर येतोय आणि आज रात्री आणि खूप उशिरा झाला तरी पण सगळ्यांना या ठिकाणी उपस्थित दाखवली ते खऱ्या अर्थामध्ये कौतुकास्पद आहे। सोबत आपल्या राडेगावची जितकी भी टीम आहे, स्पेसिफिकली सुधीर आहे, एसडीएम राडेगाव आहे, त्यांच्यासोबत धीरजने पण खूप चांगला काम केलेला, तहसीलदार कळंब आहे, अमित तहसीलदार राडेगाव आहे, त्यांच्यासोबत तुमची सगळे नायब तहसीलदार, एके महसूल सहायक आणि इतर सगळे आपले तलाठी आणि इतर मंडल अधिकारी सर्व टीमने खूप मेहनत घेतली आणि हे आपला 3 दिवसीय जे इव्हेंट आहे ते चांगल्या रीतीने पार पाडला, त्यासाठी पण तुमचा धन्यवाद व्यक्त करतोय। याच्या पुढे आपला विभागीय स्तरीय स्पर्धा पण आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला याचा मान भेटलेला आहे, ते पण आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये कंप्लीट करायचे। तो जे लोक जिंकलेले आहे त्यांना जिल्ह्याला रिप्रेझेंट करण्याची संधी भेटत आहे।
तो आपल्याला विभागीय लेवलवर चांगला स्पोर्ट्समध्ये कामगिरी करून दाखवायचे. आणि मला या ठिकाणी एक आणखी आनंद या ठिकाणी वाटतोय की महिलांचा पण चांगला रेस्पॉन्स आला. आपण नोकरीमध्ये आल्यानंतर स्वतःच्या, मला माहिती आहे की तुम्ही ताली काय काय म्हणून वाजवतोय, पण इवन दो माझी स्पीच कम्प्लीटच होणार आहे, तो स्पेसिफिकली आपल्या यामध्ये जितके बी लोक जिंकलेले आहे त्यांना पुढे मोठी जबाबदारी दिलेली आहे. त्यांना विभागाच्या लेवलवर चांगला परफॉर्म करायचे. आणि सोबत महिलांसोबत महिला कर्मचारी आहेत त्यांच्याकडून पण एक्सपेक्टेशन आहे की मिनिमम आपला प्रत्येक कॅटेगरीमध्ये प्रत्येक स्पोर्ट्समध्ये आपले पार्टिसिपेंट गेले पाहिजे, सो दॅट की आपण प्रत्येक गेममध्ये स्वतःचं रिप्रेझेंटेशन दाखवू शकत आहे. सोबत यामध्ये जितके बी लोक आपले पत्रकार बंधू आहे, क्रीडाची टीम आहे, इतर आपले सगळी टीम आहे ते पण या ठिकाणी राहिले, त्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि महत्त्वाचं आहे की आयुष्यामध्ये कधीही खेळ विसरू नका. खूप चांगली गोष्टी आहे. मला आता कबड्डीमध्ये मला वणीचे एक नायब तहसीलदार दिसले की त्यांच्या पुढच्या वर्षी रिटायरमेंट आहे आणि खूप म्हणजे असं वाटत आहे की 30s मध्ये जिंकत आहे. तो दॅट इज समथिंग, तो स्पिरिट आपल्याला लाईफमध्ये पाहिजे. आयुष्यामध्ये काही पण घडला, नोकरीमध्ये काही पण घडला, किमान आपल्यासाठी एक खेळ राहू द्या. तुम्ही कॉलेजमध्ये काय खेळ खेळला नसेल, तुम्ही कुठेही काय खेळ खेळला नसेल, ऍटलीस्ट नोकरी आल्यानंतर किमान आपल्याकडे स्वतंत्रता येते. तो ज्यावेळी स्वतंत्रता येते तो फिटनेस आणि एक खेळ तुम्ही चालू करण्यासाठी तुम्ही स्वतःसाठी एक काम करू शकत आहे. तो ज्यांना यावर्षी ते हारले असेल या त्यांचा चांगला परफॉर्मन्स राहिला नसेल किंवा स्वतःच्या परफॉर्मन्स सोबत ते सॅटिस्फाय नसेल, त्यांना परत सूचना आहे की पुढच्या 1 वर्ष खूप मेहनत करा आणि जिल्ह्याच्या लेवलवर तुम्ही अवॉर्ड जिंकून जावा. इतकी मी सगळ्यांना आव्हान व्यक्त करतोय आणि परत माझे शब्द थांबतोय कारण खूप उशिरा झालेला आहे. सगळ्यांना खूप धीर दाखवलं त्यासाठी पण थँक्यू.